नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 7वीचं आणि प्रकरण 11वे वर्तुळ आणि सराव संच त्याच्या 42. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक व सरळ व्याज याच्यावरचे जे सराव संच 40 आणि 41 होता तो बघितलेला आहे. बघितला नसेल तर उजव्या कोपऱ्यात आय बटनवर क्लिक करा आणि प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या. चला सुरुवात करू. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला शिकवलेलं समजल्यास व्हिडिओला लाईक करा. चला सुरुवात करू. सराव संच 42 त्याचा पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर खालील सारणी पूर्ण करा. काय दिलेलं आहे? खालील सारणी पूर्ण करा. त्याच्यातला सारणी दिलेली आहे. सारणी पूर्ण करायची. अनुक्रमणिका दिलेला आहे, त्रिज्या दिलेला आहे, इथे व्यास म्हणजे डी आणि परिघ म्हणजे सी दिलेला आहे. तर आपल्याला या रिकाम्या डब्यांमध्ये जी किंमत आहे ती भरून घ्यायची आहे. तर बघा इथे काय त्रिज्या. आता वर्तुळ तुम्ही बघितलाच असेल, नसेल बघितला तर थोडंसं समजून घ्या. हा एक काय असेल? वर्तुळ असेल. तर हा काय आहे? वर्तुळाचा केंद्रबिंदू. ह्याला काय म्हणणार तुम्ही? केंद्रबिंदू. आणि इथून ते इथपर्यंत जे अंतर आहे त्याला तुम्ही काय म्हणणार? तर त्रिज्या म्हणणार. आणि इकडून पण जर एक मी दुसरी त्रिज्या काढली तर ही पण काय होते? त्रिज्या होते. म्हणजे या दोन हा आर आणि हा आर दोघे मिळून काय होतात? तर डी म्हणजेच व्यास तयार होतो. म्हणजेच व्यास हा काय असतो? त्रिज्येच्या डबल असतो. म्हणजेच दोन जर त्रिज्या आपण एकत्र बेरीज केली तर आपल्याला काय भेटतो? व्यास भेटतो. आणि परिघ म्हणजेच ही तुम्हाला जी बाहेरची कडा दिसत असेल, हे सॉरी थोडंसं आता काढायला जमत नाही. ही जी आहे कडा ही म्हणजेच काय असते? तर परिघ. जर तुम्ही इथून ही कापली आणि ती अशी सरळ घेतली तर काय होते? एक अंतर तयार होईल. जे असेल ते म्हणजेच या वर्तुळाचं काय असणार आहे? तर परिघ असणार आहे. चला तर आपण समजून घेऊ. समजलंच असेल परंतु आपण आता त्रिज्या दिलेली आहे तर व्यास काढू. तर त्रिज्या किती दिलेली आहे? आर. त्रिज्या किती दिलेली आहे? आर बरोबर किती दिलेले आहे? 7 सेमी. आपल्याला विचारलेलं काय आहे? व्यास. व्यास डी बरोबर किती? तर 2r इतका असतो. म्हणून 2r किती आहे? 7 म्हणून गुणिले 7 करू तर डी किती भेटणार आहे आपल्याला? 14 भेटणार आहे. तर डी किती भेटणार आहे? 14. ते किती लिहू? 14. तसंच आपल्याला परिघ काढायचं आहे. तर परिघ काढण्यासाठी एक सूत्र आहे. आता ते तुम्ही धडा बघितला असेल, प्रकरण बघितलं असेल तर तुम्ही ते बघितलं सुद्धा असेल. वर्तुळाचे परिघाचे सूत्र काय आहे? तर परिघ बरोबर 2 पाय आणि आर. तर 2 गुणिले पाय म्हणजेच किती असतात? 22/7 घ्या आणि आत्ताच आपण इथे त्रिज्या दिलेला आहे किती? 7. तर आपण 7 गेला आणि 22 दुने किती होतात? तर 44 होतात. म्हणून परिघ किती असणार आहे? तर 44 सेंटीमीटर असणार आहे. इथं आपण सेमी लिहून घेऊ. सेमी आणि इथे पण सेमी. तसंच आपल्याला इथं 28 काय दिलेलं आहे? तर व्यास दिलेला आहे. आता आपण आत्ताच वाढलं काय काढलं? व्यास. व्यास बरोबर डी बरोबर किती असतो? आपण डीच लिहू. डी बरोबर किती असतो? तर 2r असतो. तर आता आपल्याला व्यास दिलेला आहे आणि त्रिज्या विचारलेली आहे आणि परिघ विचारलेला आहे. तर व्यास किती दिलेला आहे? 28. आता 2r. पण आपल्याला आर काढायचं आहे म्हणून 28 हा 2 इकडे आला तर गुणिले आहे आर सोबत तर इकडे येताना भागिले होणार आहे. म्हणजेच बे कबे आणि बेचोक 8. म्हणजेच किती त्रिज्या आर बरोबर किती भेटणार आहे? तर 14. म्हणजेच हा किती भेटणार आहे आपल्याला? 14 सेमी. त्याच्यानंतर परिघ विचारलेला आहे. तर परिघाचं आत्ताच आपण सूत्र बघितलं. काय परिघाचं सूत्र आहे? तर वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आणि आर. तर 2 गुणिले 22/7 गुणिले आर किती काढला आपण? तर 14 काढला. म्हणून 7 एके 7, 7 दुने 14 आणि 2 गुणिले 2 केले तर 4 होतात आणि 4 गुणिले
22 म्हणजेच किती 88 होणार आहे. तर परिघ किती असणार आहे तर 88 सेंटीमीटर परिघ असणार आहे. कधी जेव्हा 14 सेंटीमीटर त्या वर्तुळाची काय असेल त्रिज्या असेल तेव्हा. पुढचं घेऊ आपण. आता आपल्याला काय दिलेलं आहे परिघ दिलेला आहे. आता काय दिलेलं आहे परिघ दिलेला आणि व्यास पण विचारले आणि त्रिज्या पण विचारली. तर परिघाचं सूत्र आपल्याला माहित आहे काय परिघ बरोबर 2 पाय आणि आर. तर पहिलं तर आपल्याला त्रिज्या काढावी लागेल. म्हणजेच परिघ आपल्याला दिलेला आहे 616 2 गुणिले 22/7 गुणिले आर. पण आपल्याला आर दिलेले नाही तेच आपण पहिले त्रिज्या काढू त्याच्यानंतर व्यास काढू. तर आपण जर आर इथेच ठेवला आणि हे इकडे घेऊन आलं तर 616 हा छेदात आहे तर कुठे जाईल अवसात जाईल आणि हे दोघे कुठे आहेत अवसात आहेत म्हणजे 2 गुणिले 22 होणार आहे. तर आर बरोबर किती भेटणार आहे भाग देऊ आपण बेक बे बेत्रिक 6 0 आणि बे आठी 16 आणि इथे किती 22 एके 22 22 एके 22 उरतील 8 आणि होतील 88. तर 22 चोक 88 म्हणून काय 14 गुणिले 7 बरोबर आर भेटणार आहे. तर 14 साते किती होतात तर 98 होतात. किती 14 साते 98 म्हणून इथे किती येणार आहे तर 98 सेंटीमीटर. आणि व्यास काय असतो तर डी बरोबर 2 आर. तर डी बरोबर 2 गुणिले आर किती आपण काढला 98 काढला. तर 98 दुनी किती होतात तर 196 होतात. म्हणून इथे किती येणार आहे 196 सेमी. अशा प्रकारे आपण हा 616 सेंटीमीटर परिघ दिले असता आपण काय काढली त्रिज्या आणि काय व्यास सुद्धा काढलेली आहे. राहिला आपला शेवटचा किती दिलेला आहे त्याने तर 72.6 सेंटीमीटर परिघ दिलेला आहे. परिघ बरोबर 2 पाय आर. तर परिघ किती दिलेला आहे 72.7 आणि इथे 2 गुणिले 22/7 गुणिले आर. 7 तिकडे नेऊ म्हणजे 72.6 गुणिले 7 आणि छेदात 2 गुणिले 22. तर दशांश चिन्ह आपल्याला आर. तर आर बरोबर दशांश चिन्ह काढायचे असेल तर 72.6 गुणिले 10 गुणिले 7 आणि अवसात 10 ने गुणतोय म्हणून छेदात सुद्धा आपल्याला 10 ने गुणावंच लागेल. 10 ने गुणल्यावर दशांश चिन्ह काढून टाकू आपण 726 गुणिले 7 आणि छेदात किती 2 गुणिले 22 गुणिले 10. तर बघा इथे काय होणार आहे 22 एके 22 22 त्रिक 66 आणि 72 मधून 66 गेले तर 6च राहतात आणि 22 त्रिक 66. तर आपण इथं काय करू 33 आणि 7 ला गुणू. तर 7 त्रिक 21 2 गेले हातचे 7 त्रिक 21 आणि 22 आणि 23 भागिले 2 गुणिले 10. तर 231 भागिले 20 करू तर 20 एके 20 उरतील 3 जाणार नाही म्हणून आपण एक घेतला 20 एके 20 उरतील किती 11. 11ला भाग जाणार नाही म्हणून आपण 0 घेतला आणि दशांश चिन्ह घेतला. तर 20 100 10 उरतील आणि जाणार नाही म्हणून 20 100 म्हणजेच आर बरोबर किती भेटणार आहे तर 11.55 सेंटीमीटर भेटणार आहे. म्हणून त्रिज्या किती भेटली आपल्याला 11.55 सेंटीमीटर. तर आपल्याला काय डी बरोबर किती असतो तर 2 आर असतो म्हणून 2 गुणिले आर किती तर 11.55 आणि ह्यांचा दोघांचा गुणाकार केला तर किती होतो 5 दुने 10 हातचा गेला 1 5 दुने 10 आणि 11 हातचा गेला 1 बेक बे
आणि एक गेला सॉरी हातचा जाणार नाही आणि सॉरी बे एक बे आणि बे एक बे आणि एक हातचा आला तो असे करून किती होतील 3 आणि बे एक बे आणि किती नंतर 2 नंतर दशांश चिन्ह म्हणून किती 23.10 सेंटीमीटर होणार आहे. आणि अशा प्रकारे आपण सर्व जे डबे भरलेले आहे हे तुम्ही रफ काम करून डबे भरायचे आहेत. सराव संच 42 मधला दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न आपण अगोदरच बघितलेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघून घेऊ. काय आहे, एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या काढायची आहे. तर आत्ताच आपण एक सूत्र बघितलं घाईघाईत. तर आता आपल्याला परिघ दिलेले आहे आणि त्याची त्रिज्या विचारलेली आहे. म्हणून वर्तुळाचा परिघ काय आहे सूत्र, वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आणि आर. तर परिघ किती दिलेला आहे, 176 सेंटीमीटर दिलेला आहे. बरोबर 2 पायची किंमत कधी पण किती घेणार तुम्ही, तर 22/7 किंवा 3.14 घेणार आहेत. पण जर दिली नसेल तर शक्यतो किती घेणार, 22/7च घ्यायचा आहे. गुणिले आर आपल्याला काढायचं आहे. त्रिज्याच आपल्याला माहीत नाही, तीच आपण काय करणार आहोत तर काढणार आहोत. म्हणून आपण आर जर इथेच ठेवला 176 हा इथे छेदात आहे, तो कुठे जाईल, अवसात जाईल आणि 2 गुणिले किती होणार आहे तर 22 होणार आहे. आणि आर बरोबर 176 जशाच्या तसं मी उजव्या बाजूला लिहून घेतो, डाव्या बाजूच्या उजव्या बाजूला आणतो आणि उजव्या बाजूच्या डाव्या बाजूला नेतोय. 2 गुणिले 22 म्हणून बे एक बे, बे आठी 16, एक उरतोय, बे आठी 16, 22 एके 22, 22 दुने 44 आणि 44 दुने 88 म्हणजेच किती 4 ने भाग जाणार आहे. तर 7 चौक किती होतात, 28 सेंटीमीटर होतात. म्हणून आर बरोबर किती भेटला तर 28 सेंटीमीटर. म्हणून वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. 42 मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, तर एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या किती 56 सेंटीमीटर नाही मीटर आहे आणि बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला काय वर्तुळाकार एक काय असेल, अशा असे काय असेल, ग्राउंड असेल, तर त्याला आपल्याला कुंपण घालायचं आहे. जर कुंपण घालायचे असेल तर एका तारेने कुंपण होणार आहे का, नाही. एका तारेने बांधलं तर गुरं वगैरे शिरू शकतात. म्हणून आपल्याला कमीत कमी किती अशा कुंपण असं आपण टाकलं तर किती अशा 4 तारा टाकायच्या आहेत. तर 4 तारा टाकण्यासाठी किती खर्च येईल असा प्रश्न विचारलेला आहे. पण त्रिज्या दिलेली आहे. हा वर्तुळाकार काय आहे, बाग आहे. तर इथून किती आहे तर 56 मीटर अंतर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिलं तर या वर्तुळाची परिघ काढून घ्यायची आहे. चला पहिले परिघ काढू आपण, त्याच्यानंतर किती खर्च येईल तो काढू. तर परिघ काढण्यासाठी आपलं सूत्र आहे, काय सूत्र आहे तर परिघ बरोबर 2 पाय आणि आर. परिघाचं सूत्र काय आहे असं लिहू आपण, वर्तुळाचा परिघ लिहू. मी परिघ लिहिलं डायरेक्ट. वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आणि आर. 2 पाय म्हणजेच 2 गुणिले पायची किंमत किती 22/7 गुणिले येथे आपल्याला लिहायला पाहिजे होतं काय, आर बरोबर किती दिलेलं आहे त्रिज्या. इथे तुम्ही लिहून घ्या, पहिले त्रिज्या असू द्या. त्रिज्या बरोबर किती दिलेलं आहे, त्रिज्या किती दिलेला आहे 56 मीटर दिलेला आहे. म्हणून इथे किती येणार आहे 56 मीटर. म्हणून 7 एके 7, 7 7 49, 7 8 56 राहिला काय 2 गुणिले 22 गुणिले 8.
तर किती 8 दुणे 16 गुणिले 22 आणि 16 दुणे 32 हातचा गेला 3 16 दुणे 32 आणि किती होतात तर 35 म्हणजेच किती मीटर. वर्तुळाचा परिघ किती भेटला आपल्याला वर्तुळाचा परिघ किती मीटर भेटला तर 352 मीटर भेटला. वर्तुळाचा परिघ किती भेटला 352 मीटर. म्हणून एक पदरी कुंपणासाठी लागणाऱ्या तारेची लांबी किती येणार आहे तर परिघ येणार आहे. तो आता आपण काढलेला आहे आणि तेच किती काढला आपण तर 352 मीटर काढलेलं आहे. आणि चार पदरी कुंपणासाठी लागणाऱ्या तारेची लांबी किती होणार आहे तर परिघ गुणिले 4 गुणिले परिघ करावं लागेल. म्हणजेच 4 गुणिले परिघ करावं लागेल आणि 4 गुणिले परिघ किती आहे तर 352 आणि किती होणार आहे गुणाकार केला तर 4 दुणे 8 आणि 4 पंचे 20 2 गेले हातचे 4 त्रिक 12 12 आणि 14 म्हणजेच किती 1408 मीटर इतकं काय लागणार आहे तार लागणार आहे. म्हणून 1 मीटर तारेची किंमत किती दिलेला आहे तर 40 रुपये आहे. म्हणून एकूण खर्च बरोबर लागणाऱ्या तारेची लांबी गुणिले तारेची किंमत म्हणून लागणाऱ्या तारेची लांबी किती काढली आपण तर 1408 गुणिले तारेची किंमत किती 40 8 चौक 32 3 गेले हातचे 4 शून्य शून्य अधिक 3 3 आणि 4 चौक 16 1 गेला हातचा 4 एके 4 आणि 5 आणि हा एक 0 म्हणजेच किती 56,320 रुपये लागणार आहेत. म्हणून बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी किती खर्च येणार आहे तर रुपये 56,320 रुपये खर्च येईल असा हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि तुम्हाला हे जर समजत असेल आवडलं असेल शिकवलेलं तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. सोबतच सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. चला आता आपण पुढचा प्रश्न बघू. संच 42 मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे तर एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीच्या 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय काढावं लागेल तर त्या वर्तुळाचा परिघ म्हणजेच त्या चाकाचा परिघ काढावं लागेल. ते चाक आपण जर कापला आणि सरळ केलं तर किती लांबी होईल असा करून त्याच्यानंतर आपण 1.1 किलोमीटर अंतर ते मापलं आपण तर आपल्याला मिळणार आहे. तर आपण सुरुवात करू सोडवायला. बैलगाडीच्या चाकाचा व्यास काय दिलेला आहे बैलगाडीच्या
चाकाचा व्यास बरोबर व्यास म्हणजेच काय डी किती दिलेला आहे तर 1.4 मीटर दिलेला आहे. तर काय बैलगाडीच्या चाकाचा परीघ सी बरोबर काय येणार आहे तर 2D सुद्धा घेऊ शकतो का कारण की 2R आणि D कसं असतं दोघे पण सारखेच असतात म्हणून पायची किंमत किती 22/7 गुणिले किती 1.4 तर 7 एके 7 आणि किती 0.2 येणार आहे 7 दुने 14 होतात. आणि जर ह्यांचा आपण गुणाकार केला तर किती 22 दुने 44 म्हणजे 4.4 मीटर काय भेटणार आहे आपल्याला परीघ भेटणार आहे. त्या चाकाचा परीघ किती भेटणार आहे तर 4.4 मीटर म्हणून चाकाच्या एका फेऱ्यात पार होणारे अंतर बरोबर चाकाचा परीघ बरोबर किती काढला आपण 4.4 मीटर काढला म्हणून चाकाचे एकूण फेरे बरोबर चाकाने इथे काय लिहू चाकाने कापलेले अंतर भागिले चाकाचा परीघ म्हणून किती येणार आहे तर 1.1 किमी म्हणजेच किलोमीटर आणि छेदात लिहू आपण 4.4 मीटर हे काय आहे किलोमीटर हा काय आहे मीटर म्हणून पहिले तर आपण दोन्ही पण मीटरमध्ये कन्वर्ट करू म्हणजेच 1.1 गुणिले 1 किलोमीटर म्हणजेच किती मीटर असतो तर 1000 मीटर असतो आणि छेदात किती 4.4 मीटर आणि पूर्ण सोडवलं तर किती इथे पण एक अंक आहे इथे पण म्हणजे अवसाला 10 आणि छेदाला पण 10 गुणलं तर 11 गुणिले 1000 गुणिले छेदात 44 येतोय आणि 11 एक 11 11 चौक 44 4 एके 4 4 दुने 8 2 उरतात 4 पंचे 20 आणि 4 शून्य 0 म्हणजे 250 फेरे किती फेरे होतील 250 म्हणून 1.1 किलोमीटर 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी बैलगाडीच्या चाकाचे 250 फेरे होतील असा आपण हा प्रश्न सोडवू शकतो आणि इथेच आपला हा वर्तुळाचा जो सराव संच 42 आहे तो संपलेला आहे. शिकवलेलं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच सबस्क्राईबसुद्धा करा शेअर करा आणि काही सांगायचंच असेल तर कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.